सांगली मतदारसंघातून धनगर समाजाचे तरुण नेते गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी विचार करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही पडळकर यांना ऑफर दिली आहे। पण धनगर समाजाचे आरक्षण हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे वैयक्तिक राजकीय निर्णयाला मी दुय्यम स्थान दिले आहे, अशी भूमिका पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपने धनगर समाजाला फसवले, त्यामुळे मी भाजपमधून बाहेर पडलो। आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडी यांच्याजवळ गेलो तर त्यात माझा वैयक्तिक स्वार्थ साधला जाईल, पण धनगर आरक्षणाचा प्रश्न त्यामुळे सुटणार नाही। अशा स्थितीत मी धनगर समाजाचा विश्वासघात केल्यासारखे होईल, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा वंचित बहुजन आघाडी या पर्यायांवर मी अद्यापही विचार केलेला नाही, असेही पडळकर म्हणाले।